अंधारात ठेवून महायुतीच्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला असा घणाघाती आरोप दराडे यांनी केलाय। नाशिक विधान परिषदेत गोकुळ गीते यांचा विजय झालाय। पाहूया सविस्तर बातमी। राज्यात विधानसभा परिषदेच्या 17 जागांसाठी आज निकाल जाहीर झालाय। या निवडणुकीत नाशिकचा निकाल हा मोठा चर्चेचा विषय बनलाय। नाशिकमध्ये महायुतीचे नरेंद्र दराडे विरुद्ध अपक्ष उमेदवार गोकुळ गीते असा सामना पाहायला मिळाला। यामध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झालाय। पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना मला अंधारात ठेवलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझा मोठा विश्वासघात केला असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी यावेळी केलाय। महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला, आतून त्यांना सपोर्ट केला आणि त्यांचे पेपर वाटून त्यांना ताकद दिली। आशेवर राहिल्यानंतर मी कमी पडलो आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वासघात केला। अंधारात ठेवून म्हणून त्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला। मला अंधारात ठेवून त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून घेतली। सर्व गोष्टी खोटल्या आहेत। आर्थिक बाबतीमध्ये जास्त प्रबळ असल्यामुळे मी हारलो। तीन मंत्री आपल्या प्रचारासाठी आलेले होते, नेमकं कोण? एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे मंत्री माझ्या बरोबर होते, पण विश्वासघात केला माझा। गिरीश महाजन गिरीश महाजननी सर्व ताकद दिली त्यांना, साहेबांनी ताकद दिली। त्यामुळे एकूणच नाशिक विधान परिषद निवडणूक हा चर्चेचा विषय ठरली। मात्र प्रत्यक्षात मतदारांनी गीते यांना कौल देत त्यांच्याच गळ्यात आमदारकीची माळ टाकल्याचं पाहायला मिळतंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।